So, welcome everyone. Next chapter we have. Name of the chapter is काय चॅप्टरचं नाव बघा, मोठी आई. तर आई आपल्या सर्वांना किती माया करते हे सर्वांना आपल्याला माहित आहे. आपल्याला ती खाऊ पिऊ घालते, स्वतःशी घेते, गोष्टी सांगते, किती छान असते आपली आई. आता या आई होऊन सुद्धा एक मोठी आई आहे. काय आहे? मोठी आई आपल्याला आहे. ती देखील किती छान आहे. तिने तुम्हाला आम्हाला लागणारी प्रत्येक गोष्ट तयार केली आहे. कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ती दिली आहे. हे जेवणाचे ताट बघा, तुम्हाला जेवणाचे ताट तुमच्या समोर जर जेवणाचे ताट ठेवलं तर जेवणाच्या ताटातले जे काही पदार्थ आहेत ते आपल्याला त्या आईने दिलेले आहेत. जेवणाचं ताट दाखवलं का इथे? नाही दाखवलं. कुठे आहे? यातला प्रत्येक जिन्नस मोठी आई म्हणून आई होती म्हणून मिळालेला आहे. तुम्ही राहतात एक घर, त्याला लागणारे लाकूड, दगड सुद्धा त्या आईने तुम्हाला दिलेला आहे. कोण बरे अशी ही मोठी आई? तिचं नाव काय आहे? भूमी. काय आहे नाव? भूमी किंवा जमीन. भूमी किंवा जमीन. जमिनीत काय आहे? माती. हीच का ती आहे? तुम्ही म्हणाल खरेच ते मातीच आहे जमिनीत, पण मातीला तुम्ही कमी समजू नका. माती आहे म्हणूनच आपण काय आहोत? जिवंत आहोत. लक्षात घ्या, माती आहे म्हणून आपण जिवंत आहोत. या मातीमध्येच आपल्याला काय होतं बघा, अशा प्रकारचे धान्य मातीमध्येच पिकतं, आपल्या सिमेंट कॉन्क्रीट मध्ये पिकणार नाही. जेवणाच्या ताटातला प्रत्येक जिन्नस, तुम्ही जे जे काही जेवण करत आहात त्या ताटातला प्रत्येक जिन्नस मोठ्या आईने दिला, म्हणजेच तो जमिनीतून निर्माण झाला. गव्हाची पोळी, जोंधळ्याची भाकरी, तांदळाचा भात, गहू, तांदूळ व जोंधळे कुठे तयार होतात? शेतातच ना. सर्वांना माहिती ना, हे कुठे तयार होतात? शेतातच तयार होतात. कुठे तयार होतात? शेतातच तयार होतात. पाटी पेन्सिलचे मऊ दगड सुद्धा जमिनीमध्येच सापडतात. पाटी पेन्सिलचे जे मऊ दगड आहेत ना, ते सुद्धा जमिनीमध्येच तुम्हाला सापडतात. चहाची साखर घ्या, ती ऊसापासून करतात. कशापासून करतात? ऊसापासून. पण ऊस कुठे उगवतो सांगा बरं? ऊस उगवतो जमिनीत. रॉकेल, रॉकेल कुठे सापडते? ते सुद्धा जमिनीतल्या खाणीमध्येच सापडतं. केळी असेल, कवठे असेल, पेरू, आंबे, नारळ, द्राक्ष, फणस इत्यादी तुम्हाला आवडणारी जी फळे आहेत ती कुठे मिळतात? कुठे असतात? जमिनीमध्येच उगवतात. जमिनीमुळेच ते आपल्याला मिळतात. एवढे सगळे फायदे आहेत आपल्या जमिनीचे, एवढे सगळे पदार्थ आपल्याला जमीन देत असते. जमीन नसती तर यातला एकही जिन्नस म्हणजे पदार्थ मिळाला नसता. साऱ्या भाज्या, जगातील सारी फुले, औषधांची सगळी झाडे जमिनीतूनच जीव वरून वाढतात. आहे ना आपली आई मोठी? सगळं काही तुम्हाला मिळतं ते फक्त आणि फक्त जमिनीतूनच मिळत असतं. लक्षात घ्या. तुम्ही वापरता ते कपडे, आपण जे कपडे वापरतो हे कपडे कशाचे असतात? सुताचे किंवा रेशमाचे असतात. सूत कशाचे असतं सांगा बरं? सूत कापसाचं असतं. आता कापूस कुठून मिळतो? साहजिकच आहे, कापूस सुद्धा कपाशीच्या झाडापासून. कुठून मिळतं? कपाशीचं झाड. आणि झाड कुठे वाढतं? जमिनीमध्ये. रेशीम, आता रेशीम कुठून मिळतो आपल्याला? रेशमाचे किडे असतात. बघा लक्षात घ्या, रेशमाचे काय असतात? किडे असतात. रेशमाचे किडे असतात. तुतीच्या झाडावर ते पसरतात, जगतात. ही कापसाची व तुतीची झाडे जमिनीतच वाढतात. जमीनच प्रत्येक जिन्नस निर्माण करते, हे तुम्हाला यावरून कळतच असेल. जे काही आपल्याला हवंय ते सर्व आपल्याला जमिनीतून मिळत असतं. बऱ्याच गोष्टी आपल्याला जमिनीतून मिळत असतात. आता चांदी घ्या, रुपये घ्या, पितळ घ्या, तांबे घ्या, या सगळ्यांच्या खाणी पण मोठ्या आईच्या पोटामध्येच आपल्याला सापडतात. पितळ घ्या, तांबे घ्या, कथील नसते तर आपण भांडी बनवू शकलो असतो का? नाही. भांडी कशाची केली असती बरं? सोने घ्या, रुपये, रुपये म्हणजे काय? चांदी. ओके, सोने म्हणजे सोनं, रुपये म्हणजे चांदी. सोने रुपये नसते तर दागिने कसले मिळाले असते? तुम्हाला माहिती ना, दागिने आपण घालतो, सोन्या चांदीचे दागिने आपल्याकडे असतात. तर हे दागिने जर हे सोनं चांदी नाही मिळालं, दागिने आपण बनवले असते का? नाही. एवढेच नाही, अजून ऐका. काय बरं? या एका या मोठ्या आईच्या पोटात लोखंड व दगडी कोळसा यांच्या प्रचंड खाणी आहेत. लोखंड व कोळसा यामुळे तर प्रत्येक गिरणी आणि प्रत्येक कारखाना चालतो. लक्षात घ्या.
कारखाने नसते तर लोखंडी खुर्च्या व पलंग मिळाले असते का? नाही. मग आपण बसलो कुठे असतो, झोपलो कुठे असतो? सांगा बरं. तुम्हाला ते तर जाऊ द्या, सुई पण सुद्धा मिळाली नसते. सुई मिळाली नसती, टाचर मिळाली नसती. सुया, टाचण्या, चाकू, कात्र्या, गुंड्या, काचेचे सामान, मोटारी, आगगाड्या, विमाने इत्यादी सगळं जे बनलंय ना, ते बनलंच नसतं. म्हणजे किती आपली गैरसोय झालेली असते, लक्षात घ्या. लोखंड आणि कोळसा नसतं तर काय? सांगा बरं. या दोन गोष्टी देणारी आई मोठी नव्हे तर काय, खूप मोठी आहे ती आई, कारण ते आपल्याला सर्व काही देत आहे. आता घराबद्दल पहा, घराचा विचार करा. आपण ज्या घरात राहतो, आता आपण बिल्डिंग मध्ये राहतो, काही मुलं चाळीमध्ये राहतात, काही मुलांची स्वतःची वेगवेगळी घरं आहेत. जसं आपल्या गावाला असतात तशी वेगळी घरं काही लोकांची आहेत. तर तुमचे घर कशाचे बांधले आहे? दगडाचे, मातीचे. त्यामध्ये दगड माती वापरली आहे, विटा आहे, चुना आणि लाकूड सुद्धा वापरलेलं आहे. घराला लाकडाचे खांब आहेत, दारे आहे, खिडक्या आहेत. दाराच्या कड्या बघा, तुळ्या बघा, बिजागऱ्या बघा, हे सगळं काय तर लोखंडी. म्हणजे घराला जे काही वापरलं जातं, घराचं जे काही सामान आहे, ते सर्व सामान आपल्याला कशातून मिळतं? मातीतूनच मिळतं, जमिनीतूनच मिळते. बघा हे घर. याचबरोबर यातील दगडमाती जमिनीतूनच आणली गेली. जी दगडमाती वगैरे आहे ती कुठून आणली गेली? जमिनीतूनच आपण ती दगडमाती घेऊन आलेलो आहोत. त्याचबरोबर विटा कशाच्या आहेत? सांगा बरं, विटा कशाच्या आहेत? साहजिकच आहे, विटा सुद्धा मातीच्या आहेत. लाल मातीच्या. विटा कशाच्या बनलेल्या असतात? लाल मातीच्या. लाल माती कुठून आली? साहजिकच आहे, ती पण जमिनीतून मिळालेली आहे. चुना कुठे मिळतो बाळांनो? चुना जमिनीत चुनखडीचे खडक असतात. चुना या खडकांपासून तयार करतात. लाकूड कुठून आणले सांगा? मोठमोठ्या रानातील वाळलेली प्रचंड झाडे तोडून हे लाकूड आणलं. दाराला लोखंडाच्या बिजागऱ्या असतात, कड्या असतात, आपल्या सर्वांच्या घराला आहेत. हे सर्व कुठून मिळतं आपल्याला? सांगा बरं. त्याचबरोबर आपल्या दारांना कुलूप आहे, खिळे आहेत. हे सर्व लोखंडही भूमातेच्या पोटातच सापडते. तुम्ही कोणतीही गोष्ट घ्या, जमिनीमुळे ती मिळालेली आहे, हे तुमच्या आता लक्षात आलेच असेल. तुम्ही दूध, दही, तूप खाता, गाई म्हशींपासून हे आपण मिळवतो, बरोबर की नाही? पण गाई म्हशी कशावर जगतात सांगा बरं? त्या जगतात कशावर? गवत आणि कडबा. गवत आणि काय? कडबा. कडबा म्हणजे काय? तर वाळलेलं गवत असतं आणि उरलेले काही धान्य वगैरे असतं. ते धान्यापासून, धान्य जे सुकलेलं धान्य असतं, म्हणजे समजा आता कापणी केल्यानंतर झोडपणी केली, आता जे काही उरतं ना, त्याला वाळवताना कडबा म्हणतात. हे दोन त्यांना, हे कोण त्यांना देतं? तर आपली आई. लक्षात घ्या, गवत आणि कडबावर ते जगत असतात, गाय आणि म्हशी. म्हणजे तुम्हाला जे मिळतं ते सुद्धा साहजिकच आहे, कुठे ना कुठे त्याचा जमिनी संबंध आहेच. जगात जी जी सुंदर गोष्ट दिसते ती अशा प्रकारे मोठ्या आईपासून उत्पन्न झालेली आहे, जगलेली आहे व वाढलेली सुद्धा आहे. ती तुम्हाला अन्न देते, वस्त्र देते, दागिने देते, घर देते, दार देते, धनधान्य देते, भांडी कुंडी सुद्धा देते, चहा पण देते, साखर पण देते, पाटी सुद्धा देते, पेन्सिल सुद्धा देते. सगळं सगळं ती तुम्हाला देत असते. त्या मोठ्या आईचे केवढे उपकार आपल्याला मानले पाहिजेत. आणि मग अशी धमधमीन किंवा धरणी माता, तिचे छोटेसे रूप म्हणजे आपली मातृभूमी. ज्या भूमीतले अन्न खाऊनच आपण मोठे झालो, शहाणे झालो. माणसांना प्रत्येक गोष्ट दिली, कोणी दिली? या जमिनी दिली, या भूमीनेच दिलेली आहे. कोणाला? आपल्याला. या भूमीबद्दल आपण काय केलं पाहिजे? तर मनात नेहमीच प्रेमभाव बाळगायला पाहिजे. लक्षात घ्या, आपण आपल्या धरतीबद्दल, आपल्या भूमीबद्दल नेहमीच प्रेमभाव बाळगायला पाहिजे. आपली मोठी आई म्हणजे आपली मायभूमी. बरोबर समजलं? लेखिका आहेत मालतीबाई दांडेकर. जिन्नसचा अर्थ होतो वस्तू. तुळ्या म्हणजे काय? लोखंडाच्या जाड सळ्या. कडबा म्हणजे कणसे कापून घेऊन उरलेला गुरांना खाण्याचा भाग किंवा वैरण. मी तुम्हाला सांगितलं कडबा. मातृभूमी म्हणजे जन्मभूमी. प्रेमभाव बाळगणे म्हणजे प्रेम असणे. प्रेमभाव बाळगणे म्हणजे प्रेम असणे. खूप छान क्वेश्चन आन्सर्स पण याच्यामध्ये लिहून घ्या, सोपे आहेत ते. आता बघा, हे काही शब्द आहे तुम्हाला जसं लिहायला सांगितलेले आहेत. तुम्हाला बघा, हा एक सोपा प्रश्न. कशापासून बनवतात? आता सर्वांना माहिती आहे की साखर आपण ऊसापासून बनवतो. फुटाणे कशापासून बनवतात? चण्यापासून, हरभऱ्यापासून. मनुके द्राक्षांपासून बनवतात. भाकरी सांगा कशाची असते? तांदळाची असते, बाजरीची असते, ज्वारीची असते.
चपाती गव्हाची बनवतो आपण. व्हेरी गुड. वेफर, वेफर कसे बनवतो आपण? पोटॅटो म्हणजे पोटॅटो, आलू म्हणजे काय? बटाटा. सॉस, सॉस कसं बनवतात रे? टोमॅटो केचप सॉस, टोमॅटो, राईट. सरबत कसं बनवतो आपण? सरबत सांगा बरं मला. लिंबू, कोकम. चिक्की, चिक्की कशी बनवतात? चिक्की शेंगदाणा असतो, त्याच्यामध्ये गुळ असतो, चीनी, गुड़, बहुत सारी चीजें उसमें होती है. सॉरी. नेक्स्ट बघा. तुम्हाला पुढे एक प्रश्न, एक मस्त प्रश्न. साखर, साखर पासून तुम्ही काय दिलंय? कोणकोणते पदार्थ? साखरासह मिठाई बनवतो आपण, शिरा बनवतो, इव्हन चहा बनवतो. तर बटाट्यापासून काय काय बनवतात? असं वेफर बनवतो आपण, चिप्स बनवतो, वेफर बनवतो, अजून सब्जी. येस. सो बटाट्याचा आपण चिप्स बनवतो, वेफर बनवतो, भजिया बनवते है, पराठा बनवते, उडीद डाळचं काय बनवतो? इडली डोसा में उडीद डाळ टाकतो आपण, भजे बनवतो, वडे बनवतो. टमाट्याचा आपण बऱ्याच गोष्टी बनवत असतो, सूप बनवतो. येस, बहुत चीजें बनवते टोमॅटो का. घर में यानी विचारलं घरात, घरी. येस. देन सर टमाटर की चटनी. येस, व्हेरी गुड. टोमॅटोची चटणी. हा, व्हेरी गुड. हा एक छोटा पॅसेज घेऊया. दिनेशने सोसायटीत प्रवेश केला. सोसायटीच्या प्रवेशद्वारावर लावलेल्या फळ्यावर सुविचार लिहिला होता. प्रत्येक मानवाची गरज पूर्ण करण्यास निसर्ग काय आहे? समर्थ आहे, पण कोणाची हाव नाही. महात्मा गांधींचं वाक्य आहे हे. दिनेश विचार करू लागला, या सुविचारातून आपण काय करू शकतो? निसर्गाचे वास्तव दाखवले आहे. तुम्हाला जे जे पाहिजे, तुमची जी गरज आहे, ती गरज निसर्ग तुम्हाला देतो. पण तुमची जी हाव आहे, ओके, ग्रीड आहे, त्या तो निसर्ग पूर्ण करू शकत नाही. निसर्गातील प्रत्येक घटकाला देणे म्हणजे माहित आहे ते बघा. निसर्ग तुम्हाला देतो, घेत काही नाही. झाडे बघा, वेली बघा, पाने बघा, फुले बघा, नद्या बघा, पर्वत, डोंगर, पशु पक्षी, हे सगळं तुम्हाला देत असतात. तुमच्याकडे काही घेत नाही. आपल्या निसर्गाला काही देता आले नाही तर देऊ नये, पण त्याच्याकडून ओरबडून घेऊ नये, हिसकावून घेऊ नये. निसर्ग आपला मित्र आहे, त्याचे आपण मित्र का बनू नये.